नमस्कार. आजच्या सत्य घटनेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूयात. यंदा पाऊस भरपूर झाल्यामुळे आंबा पीक भरपूर झाले होते. झाडे मोहराने अगदी भरून गेली होती. कोकणात आंब्याच्या बागेतून सुगंध दरवळत होता. हापूस, रायवळ, देवगड, पायरी अशा आंब्यांनी झाडे नटली होती. नुकतीच पानगळ सुरू झाली होती. काही ठिकाणी पूर्व हंगामी आंबे पिकण्यास सुरुवात झाली होती. कोकणातून आंबे घेऊन वाहने बाजारपेठेत जात होती. घाटातून आवाज काढत वाहने जाताना येणारा सुगंधी वास वाटसरूंना भुरळ घालत होता. दर्या सारंगची बागही 10 एकरात होती. हापूस, पायरी आंबे लडगले होते. बागेच्या रखवालीसाठी रामू होता. रामू तसा विजापूरचा, परंतु मजुरीसाठी कोकणात आला आणि इथेच रमला. अगदी प्रामाणिक. एखादा पिकलेला आंबा जरी पडला तरी मालकाला नेऊन द्यायचा. रामू सकाळी लवकरच उठला. बागेशेजारच्या विहिरीवर जाऊन आंघोळ केली. आंघोळ करून तो बागेजवळ आला. बागेच्या जवळच खाली कोकणात जाणारा रस्ता होता. रस्त्याजवळ आला आणि तिथेच थबकला. कोणीतरी निपचित रस्त्याच्या कडेला पडले होते. त्याने हाक मारून पाहिले. त्याला शंका आली आणि पळतच मालक दर्या सारंग यांना त्याने माहिती दिली. दर्या सारंग यांनी लगेच पोलिसांना खबर दिली. घटनेची खबर मिळताच फौजदार माणिक मनोहर ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. एका 20 ते 25 वर्षा वयाच्या तरुणीचा तो मृतदेह होता. घटनास्थळी पोलीस बारकाईने तपास करत होते. बागेपासून जवळपास 4 किलोमीटर परिसरात मनुष्य वस्ती नव्हती. त्यामुळे जवळपास वस्ती नाही हे बघूनच मृतदेह इथे टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएमला पाठवण्यात आला. जवळपासच्या गावामध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली, परंतु मयत तरुणीला कोणीच ओळखत नव्हते. शिवाय तिच्या पेहराव्यावरून ती इथली वाटत नसल्यामुळे मयत तरुणी घाटावरची आहे हे जाणूनच घाटावरील या गावात पोलिसांनी चौकशी केली. मात्र तिथे सुद्धा पोलिसांना अपयश आलं. मृतदेह सापडून आता 3 दिवस झाले, परंतु मयताची ओळख पटली नव्हती. मयत तरुणी कोकणात कशासाठी आली आणि कोणाबरोबर, हा प्रश्न अनुत्तरित होता. मयताची ओळख पटत नसल्याने तपास रेंगाळला होता. मयताच्या गळ्यात मंगळसूत्र होते. तेही घाटावरचे लोक वापरतात त्याच पद्धतीचे. तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. तपास करत असताना मयत तरुणीच्या हातामध्ये एक शिंपला सापडला. हा शिंपला घेऊन पोलीस कोकण किनारपट्टीवर सापडतो तेथेही पोहोचले. तेथील कोळ्यांना हा शिंपला फौजदार मनोहर यांनी दाखवला. त्यांनी हे शिंपले याच किनारपट्टींना सापडतात हे सांगितले. खून होऊन आता 6 दिवस उलटले होते. कोणत्याच पोलीस स्टेशनला संबंधित तरुणीच्या वर्णनाची कोणतीही बेपत्ता अशी नोंद नव्हती. जिथे शिंपला सापडला तेथील कोळी बांधवांनी मयत तरुणी व एक तरुण येथे फिरण्यास आल्याचे सांगितले. त्यांच्या भाषेवरून ते कोल्हापूर व सांगली भागातील असावेत असे त्यांना वाटत होते. त्यामुळे मनोहर यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनची मिसिंग केस पाहिली. मात्र कुठेच नोंद नव्हती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खबऱ्यांनाही कामाला लावले. खून होऊन आता 10 दिवस झाल्यानंतर एक धागा पोलिसांना मिळाला. मयत तरुणी समिधा ही वैश्या होती. ती वैश्याच्या चाळीत राहत होती. तेथील खबऱ्यांना पोलिसांनी सूचना दिल्या. मयत समिधाकडे कोण कोण नेहमी गिऱ्हाईक म्हणून यायचे याची माहिती काढायला सांगितली. त्या अनुषंगाने मनोहर यांनी अनेक तरुणांना उचलले. त्यांना प्रसाद दिला, मात्र काहीच उपयोग झाला नाही. ती ज्या चाळीत राहत होती त्या मालकाकडे चौकशी केली. त्यानेही कानावर हात ठेवले. तिचा अन्य कोणाशी तंटा झाला होता का हे पाहिले, मात्र त्यासंबंधी काही आढळले नाही. आता खुनी शोधायचा कसा हा प्रश्न पोलिसांना सुटत नव्हता. एका खबऱ्याने वेगळीच खबर दिली आणि पोलिसांनाही धक्का बसला. मयत समिधा ही मराठवाड्यातील होती. तिथे तिचे आई वडील व नवरा होते. पोलिसांनी मराठवाडा गाठला. तिच्या आई वडिलांकडे चौकशी केली. त्यांनी फोटो ओळखला. तिच्या नवऱ्यानेही फोटो ओळखला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हते. असंच होणार होतं साहेब, असेच वाक्य तिचे वडील बोलले. सुरेश व समिधाचे लग्न होऊन 2 वर्ष झाली होती, परंतु गावातीलच एका तरुणाबरोबर ती पळून गेल्यामुळे 2 वर्षापासून तिचे तोंडही कुणी बघितले नव्हते. शिवाय बदनामी तसंच दोन्ही कुटुंबांना वाळीत टाकले गेले. समिधा व गुरु ही जोडी कोल्हापुरात राहत होती. समिधाचा पहिला नवरा सुरेश ऊस तोडण्यासाठी कोल्हापुरात येत होता. तो वैश्यागमन करत होता.
आणि एके दिवशी नेमकी समिधाची त्याला गाठ पडली. ती रडू लागली, हात जोडू लागली. ज्याच्याबरोबर पळून आलो तो सोडून गेला, परंतु सुरेशला तिची दया आली नाही. बाकीच्या वैशा सुरेशला विनंती करू लागल्यामुळे तोही विरघळला. ऊस तोडणी झाल्यानंतर गावाकडे जाऊ असं तो तिला सांगून निघून गेला. त्यानंतर आपण परत गेलोच नाही असं तो सांगत होता. पोलिसांनी पुन्हा कोकण गाठलं. किनारपट्टीवर फिरणारे सुमिधा व सुरेश यांचे फोटो दाखवले. ते कोळी बांधवांनी ओळखले. मग मनोहर यांनी सुरेशला उचलले. त्याला चांगलाच पाहुणचार दिला. मात्र आपण खून केलेला नाही असंच तो सांगू लागला. तिच्या पैशावर आपण जगत होतो. आपण सासऱ्यांनाही ही गोष्ट सांगितली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली. एका हॉटेलात चौकशी करत असताना मयत तरुणी व हा तरुण यांच्या मागे एक वयस्कर माणूस आपण पाहिल्याचे हॉटेलवाल्यांनी सांगितले. आणि मग मात्र खुनी कोण हे मनोहर यांना समजले. पोलिसांनी समिधाच्या वडिलांना उचलले. त्याची चांगलीच धुलाई केली. हो साहेब, मीच मारलं तिला. एकदाचा कलंक मिटवला मी, असं म्हणून तो रडू लागला. सुरेशने मला सगळं सांगितलं होतं. आपण पुन्हा गावाकडे तिला घेऊन येणार हे सुद्धा सुरेश मला बोलत होता. मग मात्र माझं डोकं सणकलं. हा पुन्हा एकदा हिला जर इकडे घेऊन आला तर आपल्याला तोंड दाखवायला कुठेच जागा राहणार नाही, ही भीती मला सतत सतावत होती. मी सुरेशलाही अंधारात ठेवले. तिघे मिळून कोकणात फिरायला गेलो. समुद्र किनाऱ्यावर आम्ही गप्पा करत बसलो होतो. गप्पा करता करता आम्हाला रात्रीचे 8 वाजले. जेवणाचे पार्सल आणायला मी सुरेशला पाठवले. सुरेश बोलला, तुम्ही इथेच थांबा, मी जेवणाचे पार्सल घेऊन येतो. सुरेश जेवणाचे पार्सल आणायला गेला. हे बघून मी तिचा गळा आवळला आणि मृतदेह एका आंब्याच्या झाडाखाली टाकला आणि तिथेच थांबलो. सुरेश आला तेव्हा सुमिता तुलाच बोलवायला गेली. ती अजून का आली नाही म्हणून आम्ही तिला शोधू लागलो. मी त्याला खोटं बोललो होतो, परंतु खून तर मीच केला होता, पण त्याला हे कळू दिलं नाही. आणि मी त्याला असं बोललो, ती कोणत्या तरी गिऱ्हाईकाबरोबर पुन्हा गेली असेल, त्यामुळे आपण इथून निघून जाऊयात. म्हणून पुन्हा आम्ही गावी आलो. समिधाच्या वडिलांना या केसमध्ये जन्मठेप झाली.